नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहे क्रिस्पी कॉर्न। तर त्यासाठी मी घेतले इथे 2 कप कॉर्न, थोडासा कांदा आहे, ब्लॅक पेपर आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे। तर फर्स्ट आपण काय करणार आहे, हे जे कॉर्न आहेत ते आपण बॉईल करून घेऊया। आता मी इथे ऑलरेडी पाणी उकळत ठेवलेलं आहे। हे कॉर्न आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। एक 3 ते 4 मिनिटांसाठी हे कॉर्न आपल्याला फक्त बॉईल करून घ्यायचे, म्हणजे ब्लांच करून घ्यायचे आहेत ह्याला। तर आता तुम्ही बघू शकता आपले कॉर्न एकदम मस्त असे बॉईल झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकायची गरज नाही, नंतर आपण टाकणार आहे। तर याला आता आपण काढून घेणार आहे। आपले कॉर्न थंड होतात तोपर्यंत आपण तेल तापत ठेवूया। आता हे जे कॉर्न आहेत ते आपल्याला रूम टेम्परेचर वरती थंड करायचे, ते 5 ते 10 मिनिटांसाठी। चला, आता कॉर्न आपले छान थंड झालेले आहेत। आता ही प्लेट छोटीशी आहे म्हणून मी हे या छोट्या पाटीमध्ये ट्रान्सफर करते याला। तर सगळ्यात आधी आपण मीठ ऍड करून घेणार आहे। त्यानंतर ही ब्लॅक पेपर आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आणि हे छान। आणि आता आपल्याला याच्यात घालायचं आहे 2 चमचे मैदा। तर आता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे मैदा घातलेला आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर। आणि आता हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता तुम्ही बघू शकता थोडेसे कॉर्नला अजून पण व्यवस्थित कोटिंग झालेलं नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, थोडासा पाण्याचा शिंतोडा घ्यायचा आणि असं मारायचं ह्याच्यावरती। नंतर परत एकदा कॉर्नफ्लॉवर आपल्याला ऍड करायचं आणि हे छान परत एकदा असं हलवून घ्यायचं हाताने। आणि आता तुम्ही बघू शकता एकदम छान अशी कोट झालेली आहे आपली कॉर्न। आणि आता मस्त असा मोठा झाऱ्या घ्यायचा आणि जे काही एक्स्ट्राचं कॉर्न असेल, जे काही एक्स्ट्रा कॉर्नफ्लॉवर वगैरे असेल तर ते ह्या खाली राहील। आता आपण ह्याला तेलात टाकूया। चला, तर आपलं तेल आता मस्त गरम झालेलं आहे आणि हे कॉर्न तेलात टाकल्यानंतर कधी कधी उडतात, तर त्यासाठी एक झाकण सुद्धा असं रेडी ठेवायचं आपल्याला। तळताना कॉर्न तेलामध्ये सोडते। चला, आता तुम्ही बघू शकता आपले कॉर्न एकदम क्रिस्पी असे रेडी झालेले, एकदम गोल्डन कलर आलाय आणि असाच कलर आल्यावरती आपल्याला काढायची आहे। चला, आता इथे मी पॅन तापत ठेवला, ह्याच्यामध्ये आपण बटर घालणार आहे। तर बटर छान मेल्ट झालं की ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे हिरवी मिरची, बारीक कट केलेला कांदा आणि मी थोडेसे रेड चिली फ्लेक्स पण ऍड करणार आहे। हे ऑप्शनल आहे आणि कांदा मी जास्त भाजणार नाहीये। आणि आता मी ऍड करणार आहे आपले कॉर्न आणि आता ह्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे रेड चिली पावडर आणि थोडीशी कोथिंबीर आणि छान हलवून घ्यायचं, छान हलवून घ्यायचं। आणि मीठ तुम्ही टेस्टनुसार थोडंसं ऍड करू शकता। एकदम क्रिस्पी अशी आपली कॉर्न रेडी झालेले आहे। तुम्ही बघू शकता एकदम इझी आणि क्विक अशी रेसिपी आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।